स्वामी आमच्यावर राग काढू नको. दोन बॉल पाच दोन चेंडू 5 धावा झालेले आहेत. परत एकदा संकेत बॉल घेऊन येते स्वामी यांना आणि परत एकदा स्वामी प्रशांत स्वामी यांच्याकडून 3 चेंडू झालेले आहेत, 9 धावा झालेल्या आहेत. परत एकदा संकेत उभा बॉल वाईट बॉल 3 बॉल मध्ये 10 रन झालेले आहेत. संकेत स्वामी यांना टाकले आणि प्रशांत स्वामी यांना 201 राम तालुके यांच्याकडून 3 चौकार मारलेले आहेत. त्यांनी 4 बॉल 14 रन झाले. स्वामी यांची धुवालाची बॅटिंग चालू आहे. एक रन आले. वंडी डिक्लेअर 5 बॉलचे स्कोर झालेले 15. प्रशांत स्वामी बघा, प्रशांत स्वामी विरोधक असतात आपल्याला मात करायची असते. ही मात करून लागले खरोखर चांगलं प्रदर्शन जोडी नंबर 6 या संघाकडून साजेशी कामगिरी केलेली आहे. रोहित शर्मा आलं गुप्ता कुठे आता काय हे जिंकल्यानंतर काय आहे का हे लोक जिंकले आहे का? चला सामना अजून बाकी आहे, निर्णय लागायचा पेंडिंग आहे. बघूया पुढे काय होतं ते. डिक्लेअर हे बॉलिंग करत आहे आणि सटवलेला आहे अविनाश. 2 चेंडू धाव झालेले 21. सर देखा पुढचा बॉल पाळण्याचे प्रयत्न बिल्डिंग नंबर 16 कडून सुद्धा, परंतु उत्तम अशी कामगिरी बिल्डिंग नंबर 6 कडून. डिक्लेअर 2 ओव्हरनंतर झालेला स्कोर 27. आता काय आपल्या संघासाठी करतात, काय जादू करतात का बघूया आपण आता. दोन ओव्हरमध्ये 27 धावा झालेले अतिशय उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण
सक्सेस होईल. आपल्या संघाकडे काय करत आहे एक धाव डिक्लेअर. स्कोर झालेले 28. 28 धावा झाले. 2 बॉल 28. तुम्ही देणार होते ना पार्टी 28 धावा झालेले आहे. तुम्ही अनाउन्स करत होते ना कधी परत एकदा मध्ये पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार आणि अंपायरांनी सांगितलेले प्रेक्षक अंतिम राहील. अतिशय चांगला असा प्रतिसाद आहे प्रेक्षकांकडून सुद्धा. अंपायर तीन बॉल प्रेक्षकांकडून बरोबर बघण्यात की नाही आउट नाही आउट नाही. अजून 6 रनांची गरज. 9 बॉलमध्ये 6 रनांची गरज. अंपायर सुद्धा तेवढे खंबीर आहे. परत एकदा बेटिंग नंबर 16 कडून पुढचा बॉल जाण्यासाठी अतिशय अतिशयचा सामना तुळशीचा सामना केलेला आहे. अतिशय छान असा फटका मारलेला आहे. असं वाटतंय की मसाली यात्रा जी आहे ती आज इकडे श्री निर्वाणामध्ये इथे चालू आहे. 8 बॉलमध्ये 2